काय कारवाईत आपल्या विशेष पथकाने कारवाई केली? यामध्ये सगळ्यात पहिली जी कारवाई आहे ती शिरूर पोलीस स्टेशननी ती कारवाई केलेली आहे, ज्यामध्ये आम्हाला अशी माहिती मिळाली होती की काही व्यक्ती, 2 व्यक्ती हे गावठी पिस्तुलं जी आहेत ती घेऊन येत आहेत आणि ते शिरूर शहरामध्ये आणि त्या भागामध्ये विकण्याकरता ते पिस्तुलं आणणार होते. ही माहिती मिळाल्यानंतर आमच्या लोकांनी ती वर्कआउट केली आणि त्याच्यामध्ये 2 इसमांना आम्ही अरेस्ट केलं. त्यामध्ये त्यांच्याकडे आपण जसं बघू शकता 5 गावठी पिस्टल्स हे हस्तगत करण्यात आलेले आहेत. त्यासोबतच 4 जिवंत राऊंडसुद्धा त्या 2 व्यक्तींकडनं हस्तगत केले आहेत. त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे आणि सध्या ते आमच्या कस्टडीमध्ये आहेत. नाही, ही ह्याच भागात राहणारी लोकं आहेत. आम्ही जे प्रेस नोटमध्ये दिलेलं आहे त्यामध्ये ही अहमदनगर जिल्ह्यातल्या श्रीगोंदा तालुक्यातली एक व्यक्ती आहे आणि दुसराच पारनेर तालुक्यातला एक व्यक्ती आहे आणि ह्या दोघांकडनं ह्या सदर पिस्तल ह्या जप्त करण्यात आलेल्या आहेत. ह्यामध्ये एक अनिकेत विलास गव्हाणे वय वर्ष 20 राहणार गव्हाणवाडी तालुका श्रीगोंदा जिल्हा अहमदनगर आणि दुसरा मंगेश दादाभाऊ खुपटे राहणार वय वर्ष 20 राहणार जवळा तालुका पारनेर जिल्हा अहमदनगर ह्या दोघांनाही ताब्यात घेण्यात आलेला आहे. मॅडम, ह्यांची एका व्यक्ती थ्रू ओळख झाली आणि त्यांनी सांगितलं की मी पिस्टल सप्लाय करतो आणि त्यातनं मग ही लोक तिथनं जाऊन त्यांनी हे जेवढे पण गावठी अग्निशस्त्र आहेत ते आणलेले आहेत. नाही, मी त्याच्याबद्दल बोलू शकणार नाही कारण खूपच प्रीमॅच्युअर आहे. आता अर्धा तासातच मला काय आहे, इन्व्हेस्टिगेट करणे, काहीतरी कन्क्लुजनपर्यंत यायला काहीतरी थोडा तरी वेळ लागेल ना. म्हणजे काय घटना तेवढी सांगा फक्त. मला प्रिलिमिनरी फक्त एवढी माहिती मिळते की एका मुलावर चाकूने हल्ला करण्यात आला आहे आणि ते हल्ला करणारे त्याचे वर्गमित्र, त्याच्या 12व्या वर्गात शिकणारे त्याच कॉलेजची 2 मुलं आहे. इतकीच प्रिलिमिनरी माहिती आहे. ठीक आहे. ताब्यात नाही अर्धा तासात सध्या तरी माझ्याकडे कुठलीही जादूची कांडी नाही आहे. सर, एक दुसरा एक प्रश्न होता. मुळशी आणि पौडमध्ये ड्रोन आहेत, त्यामध्ये अजून एक आम्ही कारवाई केली आहे, ज्यामध्ये बारामती तालुका पोलीस स्टेशन अंतर्गत एक कारवाई झाली आहे, ज्याच्यामध्ये 3 आरोपी आहेत त्यांना अटक करण्यात आलं आहे आणि त्यांच्याकडून सुद्धा 2 गावठी पिस्टल हे हस्तगत करण्यात आलेले आहेत. ह्याच्यामध्ये 3 आरोपी जे अटक करण्यात आलेले आहेत त्याच्यामध्ये संतोष लक्ष्मण भंडलकर राहणार वडगाव निंबाळकर राहणार पंढरे तालुका बारामती तालुका, दुसरा सुरेश अशोक राखपसरे राहणार कुंजीरवस्ती मांजरी म्हणजे पुणे शहराला लागून आणि तिसरा शेखर सुभाष शिंदे राहणार सांगवी तालुका बारामती. ह्या 3 व्यक्तींना आम्ही अरेस्ट केलेला आहे. यामध्ये यांनी पोलीस असल्याची बतावणी केली आणि त्या फिर्यादीस कारमध्ये घेऊन जात होते आणि त्याच्याकडनं तू पैसे दे, तू चोरीचा माल घेतला आहे अशी सगळी त्यांना बतावणी केली आणि तुला पोलीस स्टेशनला घेऊन आम्ही जाणार आणि आम्हाला 15 लाख रुपये दे असं सगळं त्यांनी केली. आणि जेव्हा फिर्यादीने आरडाओरड केली तेव्हा त्याला गावठी पिस्टल दाखवण्यात आली आणि मग ह्याच्यातनं गुन्हा दाखल केला आणि ते वेपन्सही रिकवर करण्यात आलेले आहेत. फिर्यादी व्यतिरिक्त असं याआधी कोणाला धमकावल्याचा प्रकार घडला? हा तपासाचा भाग आहे मॅडम. तो जसा तपास निष्पन्न होईल तसा आम्ही आपल्याला शेअर करू. सदर आरोपींचं क्रिमिनल रेकॉर्ड आहे का याच्यामध्ये? ह्याच्यामध्ये ह्या आरोपींचं क्रिमिनल रेकॉर्ड आहे. ह्यांच्यावर यवत, टेंभुर्णी, वडगाव निंबाळकर, सातारा, लोणंद म्हणजे पुणे जिल्हा, सातारा जिल्हा आणि पुणे शहर ह्या तिन्ही घटकांमध्ये बऱ्याच प्रमाणावर गुन्हेसुद्धा दाखल आहेत. गुन्हेगार आहेत निश्चितपणे.